संबंध महाराष्ट्रात असे दौरे चालू आहेत आणि शिवसैनिक नेते जिल्ह्यामध्ये फिरून शिवसैनिकांशी संपर्क करतात. खरं तर शिवसैनिकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जागरूकता आहेच आणि ते क्रियाशील आहेत, पण ते अधिक त्याला गती देण्यासाठी, वेग देण्यासाठी आणि आताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये लोकांची सुखदुःख काय आहेत, काय अडचणी आहेत, त्या लक्ष देण्यासाठी हे अशा प्रकारचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्यातून सामान्य जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचं जे आमचं मुख्य कार्य आहे ते कार्य जास्त वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं की तो एमआयडीसी मधला जो प्रकार झाला चाकणचा, त्यानंतर आता उद्धव साहेब त्या ठिकाणी आदित्य साहेब गेले होते. आता पुण्यातीलच रस्त्यांसंदर्भात आजही आदित्य ठाकरे त्या परिसरात जात आहे. पुण्याच्या परिसरात नक्की काय सांगायची उद्योग व्यवस्थेची जी अवस्था झालेली आहे. आपण उद्योग मंत्री सुद्धा राहिले. मी उद्योग मंत्री होतो आणि त्यावेळेला आमचा प्रयत्न असा असायचा की जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत आणि असलेले उद्योग टिकावेत. यासाठी ज्या पायाभूत सुविधा असतात, रस्ते असेल, जमिनी असतील, पाणी असेल, ह्या सुविधा चांगल्या प्रकारे उद्योजकांना मिळाव्यात हा आमचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्याच्यातून रोजगार वाढ व्हायची आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातांना काम मिळावं हा त्या मागचा मुख्य उद्देश होता आणि आम्ही अहोरात्र हे काम करत असो. स्वतः मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं याच्यात बारकाईने लक्ष असायचं आणि मी उद्योग मंत्री म्हणून एकही दिवस परिषदा, बैठका, संपर्क ह्याच्यापासून दूर राहिलो नाही. सतत महाराष्ट्रभर आमचे हे असे संपर्क दौरे चालू असायचे. आता तसं काय होताना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ते कसे आहेत उद्योगांचे हे पाहायला सुद्धा कुठल्या मंत्र्यांना वेळ नाही. त्यांना असे काहीतरी घटना घडली आणि मोठ्या बातम्या आल्या की मग ते धावपळ होते. हे चुकीचं आहे. सदैव आपले रस्ते काय, पायाभूत सुविधा, उद्योगांना काय पाहिजे, जमिनी पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे. एवढ्या 2-3 गोष्टी जर चांगल्या दिल्या तर उद्योग महाराष्ट्रात येतील आणि जे बेकार तरुण आहेत त्यांच्या हातांना काम मिळेल. हे आपलं कार्य चालूच राहिलं पाहिजे. परंतु अलीकडे ह्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे राजकीय पक्ष जे आहेत, सत्तेतले पक्ष, यांचं फक्त सत्ताकरण चाललेलं आहे. जनतेला काय हवंय, त्यांची काय अडचणी आहेत त्यांच्या, याच्याकडे पाहायला त्यांना वेळ नाही आणि म्हणून नाईलाज म्हणून विरोधी पक्षांना किंवा उद्धव साहेब आहेत, आमचे राज साहेब आहेत, आदित्य आहेत, ह्या सर्व मंडळींना भागाभागात जाऊन ह्या जनतेच्या दुःखांकडे लक्ष द्यावं लागतंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आता जी काही आपली सर्वोच्च न्यायालयातली जी लढाई सुरू आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे की ज्या पद्धतीनं आपल्याकडून जे युक्तिवाद केले जातात तर कुठेतरी एक वेगळं वातावरण पुन्हा महाराष्ट्रात निर्माण होते की त्या कपिल सिब्बल यांच्या संपूर्ण वक्तव्यानंतर एक भीतीचं वातावरण समोरच्या गटामध्ये निर्माण झालंय. बरोबर. कपिल सिब्बल यांनी अशा प्रकारे प्रभावी युक्तिवाद केलेले आहे, एक प्रकारे हल्ले केलेले आहेत की त्यामुळे समोरचे जे आहेत विरोधक ते गडबडून गेलेले आहेत. त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवणं कठीण आहे. एक तर सगळ्या खोट्या आधारावर आणि बेईमानीवर आधारलेलं असं त्यांची ती फूट होती. त्यामुळे ती आता उघड होते आणि न्यायालय सुद्धा ह्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून जो उचित न्याय आहे तो मिळेल याच्यामध्ये आणि लवकरच आमचं जे गमावलेलं आहे पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे आम्हाला मिळेल, उद्धव साहेबांना मिळेल याची मला खूपच आशा नवी खात्री वाटते.